आज आपण एक वेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये भाजी बनवणार आहोत. काळा चणा आणि पालकची भाजी. मस्त कॉम्बिनेशन आहे. अप्रतिम भाजी होते. पालकच्या भरपूर भाज्या ट्राय केल्यानंतर ही एक भाजी नक्कीच ट्राय करून बघा. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे 1 कप रात्रभर भिजवलेला काळा चणा किंवा हरभरा तो घेतलेला आहे. स्वच्छ धुवून घेतलाय. आता त्याच्यामध्ये आपल्याला पाणी बुडेल इतपतच पाणी ॲड करायचं आहे. हरभरा बुडेल इतपत. आणि त्याच्यामध्ये आपण तेजपत्ता ॲड करणार आहोत. एक काळी वेलची ॲड करायची आहे आणि 1 चमचा मीठ ॲड केलेलं आहे. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करा. आता याला आपण कुकरचं झाकण लावून पहिली शिट्टी मोठा गॅस करून हाय फ्लेमवर 1 शिट्टी करायची आणि नंतर 2 शिट्ट्या लो फ्लेमवर करायच्या. याच्याने आपला हरभरा खूप छान शिजतो. इथे पालक शिजल्यानंतर आपल्याला थंड पाणी हवंय ते रेडी करून घेतलेलं आहे आणि उकळतं पाणीसुद्धा घेतलंय. त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ, 1 चमचा साखर ॲड केलेली आहे. याला आपण मिक्स करून घेणार आहोत. जेव्हा पाण्यामध्ये मीठ आणि साखर मिक्स होतं, पाणी उकळतच असावं त्यावेळी आणि छान लगेचच मिक्स होतं आणि मग त्याच्यामध्ये पालक जो आहे तो निवडून घेतलेला, स्वच्छ धुवून घेतलेला आपण पालक याच्यामध्ये ॲड करणार आहोत. पालकला सुद्धा उकळी येऊ द्यायची आहे. 2 मिनिटच फक्त गरम पाण्यात ठेवायचं आहे, जास्त नाही. तर पालक अशा पद्धतीने टाकल्यानंतर टेम्परेचर जरा डाऊन होतं पाण्याचं. बघा अगदी असं वाटते की थंड आहे, नाही गरमच आहे पाणी, पण टेम्परेचर डाऊन होतं आणि मग याला एक छान उकळी येऊ द्यायची. उकळी आली की असं छान पालक सगळ्या पद्धतीने फिरवून घ्यायचं आणि मग हा पालक आपण काढून घेणार आहोत. 2 मिनिटं त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला पालक याच्यात ठेवायचा नाही, नाहीतर मग पालकचा कलर चेंज होतो, काळपट होतो. त्यासाठी हा सगळा घाट आहे की उकळत्या पाण्यात 2 मिनिटं ठेवल्यानंतर लगेचच थंड पाण्यात आपल्याला ॲड करायचं आहे. आता बघा पालकला मी 2 मिनिटं ठेवल्यानंतर काढून घेतलेलं आहे आणि लगेचच थंड पाण्यात टाकलेलं आहे. थंड पाण्यात सुद्धा फारसं नाही ठेवायचं, त्याची हीट गेली पाहिजे. हात लावून बघायचा की पाणी आणि पालक थंडच आहे ना, गरम नाही आहे ना फारसं बघा. आणि लगेचच मी हे सुद्धा पाणी काढून घेतलं एक्स्ट्राचा आणि पालक वेगळा करून घेतला. त्याच्यातच नाही ठेवायचं जास्त वेळ. आता पालक थंड झालेला आहे. लगेचच आपण हा पालक मिक्सरच्या भांड्यात ॲड करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखट कितपत हवं त्यानुसार घ्या आणि दही टाकलेलं आहे, अर्धा वाटी दही. त्याच्याचमध्ये आपण धने पावडर ॲड करणार आहोत, कारण की दही फाटणार नाही जेव्हा आपण धने पावडर ॲड करू. आणि बघा किती छान कलर आलेला आहे पालकचा, अगदी हिरवा कलर मेंटेन केलेला आहे. आपले काळे चणेसुद्धा छान शिजलेले आहेत. दाखवते मी तुम्हाला, हे बघा खूपच छान टेक्स्चर मेंटेन ठेवलेलं आणि हे पाण्यातच राहू द्यायचे जोपर्यंत आपण भाजीमध्ये ॲड करत नाही. याच्यामधलं तेजपत्ता आणि काळी वेलची आपल्याला काढून घ्यायची आहे. हरभरे शिजवले होते त्याच्यामध्ये. कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये जिरं टाकलं, हिंग घातलं आणि मग त्याच्यामध्ये आपण कांदा ॲड करून घेणार आहोत. आलं आणि लसूण मी ठेचून घेतलेलं होतं, लगेचच कांदा ॲड केला, कारण की लसूण कांद्यासोबत छान शिजेल, म्हणजे अति करपणार नाही, जळणार नाही, ठेचलेलं आहे म्हणून. आता याला आपण छान मिक्स करून घेऊया आणि याला इतपत शिजू द्यायचं आहे की जळू नाही द्यायचं आहे. हा जळलेला नाही आहे, फक्त कलर चेंज झाला आहे. कुठे कच्चा आणि कुठे लालसर दिसतोय बघा. तर कलर चेंज झालाय. आत्ता याच्यामध्ये आपण जेवढं आपल्याला भाजीला मीठ हवंय तेवढं मीठ ॲड करणार आहोत. मी इथे अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे. ऑलरेडी हरभऱ्यांमध्ये सुद्धा आपण 1 चमचा ॲड केलेला आहे. सो मीठ बेतानेच ॲड करा. मीठ घातल्यानंतर अगदी 5 ते 7 सेकंद झाले की कांद्याचा कलर चेंज होतो. त्याच्यामध्ये हळद आणि लाल तिखट मी घातलेलं आहे. हळद पाव चमचा आणि लाल तिखट 1 चमचा घातलाय. आपण करून घेतलेली पालकची पेस्ट ॲड केली. याला छान मिक्स करून घेऊया आणि हलकी उकळी येते तोपर्यंत आपण हे तसंच राहू देऊ. पुढच्या 2 मिनिटांनी पालकला उकळी यायला लागलेली आहे. याच्यामध्ये आपण लगेचच हरभरा ॲड करून घेणार आहोत पाण्यासहित. पाण्यातनं हरभरा काढायचा नाही, नाहीतर तो कडक होतो, म्हणूनच पाण्यातच राहू द्यायचा. आता हे मिक्स करून घेऊया. कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग, नंतर हे घट्ट होतं, आधी पातळ वाटेल. आणि याच्यामध्ये मी ॲड केला आहे गरम मसाला, छोले मसाला, तो पण ॲड केलेला आहे. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकतात.
आता याच्यामध्ये कसुरी मेथी आपण टाकून घेऊया आणि याला मिक्स करून झाकून देऊन छान याला एक उकळी येऊ द्यायची आहे. म्हणजे हे पालकसुद्धा छान शिजतं, एकजीव होतं. तसं शिजवलेलंच आहे, पण एक उकळी आल्यानंतर छान एकजीव होतं. आता ही भाजी बऱ्यापैकी असं वाटते की म्हणजे दाटसरच आहे, पण वाटतंय की पाणी आहे. नाही. 5 मिनिटानंतर जेव्हा भाजी थंड होते, बऱ्यापैकी दाटसर होते, अगदी हॉटेल स्टाईल होते. आता लगेचच मी ही सर्व्ह करून घेते आहे. मस्त अशी पालक आणि हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे. कशी वाटली ही रेसिपी? आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि रीना होम किचनसोबत असेच जुडून राहा. नवनवीन रेसिपीसहित आम्ही असंच येत राहू. तर बघा मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे भाजीला. नक्की करून बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.